भक्ती म्हणजे नक्की काय? मुळात जाणं म्हणजे भक्ती का? भक्ती का? हां. त्याचे पूजन करणं म्हणजे भक्ती का? किंवा अजून सर्वात ठायी परमेश्वर आहे हे बघणं म्हणजे भक्ती का? तर मी असं म्हणेन, भक्ती पाहता येते का? नाही. भक्ती असते. म्हणजे भक्ती ही काय झाली? भावावस्था झाली. देवळात जाणं, त्याचं पूजन करणं किंवा सर्वात ठायी बघणं. सर्वात ठायी परमेश्वर बघणं ही खूप मोठी उच्च अवस्था आहे. त्याच्यासाठी एकनाथ व्हावं लागतं नाही, त्याच्यासाठी नाम द्यावं लागतं. पण भक्तीच्या प्रकारामध्ये अनेक गोष्टी आहेत. कळलं? भक्ती काय? आपण संदर्भामध्ये बोलू शकतो. नवविध भक्तीचं महत्व सांगितलंय. वारकरी संप्रदायामध्ये किंवा इतर कुठल्याही संप्रदायामध्ये आपल्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत वाचत आलो की संपूर्णपणे तुमच्या प्रत्येक कृतीच्या मागे भक्ती आहे असं ऑलरेडी डिफाईन झालेलं आहे. आपण फक्त म्हणतोय की भक्ती म्हणजे काय. आपण आता वारीच्या या पिरियड मध्ये आहोत. आता या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जेवढा जोर तेवढी प्रचंड हानी आता चाललेली आहे. अगदी आपण जे म्हणतो मिसिंग लिंक हा. ती मिसिंग लिंक सुद्धा पडली म्हणून हाहाकार करायला. पण तिथं 18-20 तास उभं राहून जे लोक कष्ट करून तुमचा जाण्याचा मार्ग सोडून देतात, विठ्ठलापेक्षा मोठे नाहीत का? ही भक्ती नाही का त्यांची? माझं म्हणणं ते आहे, ही भक्ती आहे. तुमच्या कर्म हीच खरी भक्ती आहे.